Fun, say hi. 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 Hello. नमस्कार कर. नमस्कार. नमस्कार सर्वांना. आज फायनली खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करत आहे. चला तर मग आज आणखीन एक नवीन सुंदर प्रवासाची सुरुवात करताना तुमचं स्वागत आहे. आज कुठे घेऊन चालले ही जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या. आज आपण डॉलर लेक प्रोफेशनल पार्कचा दौरा करणार आहोत. ही पार्क आमच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावर होते, पण रोड ट्रिप मात्र खूप सुंदर होती. फायनली आम्ही पार्किंगमध्ये कार पार्क करून सर्व सामान घेऊन पार्कच्या दिशेने पुढे चाललो होतो. चला आता पार्कच्या विविध भागांची सफर करूयात. ही आहे पार्कचे प्रवेशद्वार व नंतर मी भेटले दियाला. पार्कच्या प्रवेशद्वाराकडून पुढे आल्यावरती आम्हाला दिसले 2 रस्ते. नंतर समजले एक जात होता जंगलच्या ट्रेल्सकडे आणि दुसरा नेत होता ती म्हणजे सुंदर अशा तलावाकडे. तुम्हाला दिसत असेल आम्ही निघालो लेकच्या दिशेने, कारण आम्हाला आणि आमच्या सर्व फ्रेंड्सला पाणीमध्ये जाऊन एन्जॉय करायचे होते आणि सान्वीलाही खूप पाण्यामध्ये खेळायला आवडते. इथे येताच दिसले खूप सुंदर असे हे तलाव आणि तलावातील पाणी देखील खूप स्वच्छ असे होते. पाणी थंडसुद्धा नव्हते, त्यामुळे सर्व लोक पाण्यामध्ये जाऊन वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करताना बघायला भेटली. ही तलाव असे खूप मोठे होते, त्यामुळे खेळण्यासाठी भरपूर अशी जागा होती. इथे येताच आम्ही आमचे बॅग्स वगैरे सगळे ठेवून पाण्यात जायची तयारी केली. सान्वीला मात्र पाण्यात आणि पाणीत खेळायला खूपच आवडते. तिला इथे येताच सर्वप्रथम आधी पाण्यात जाण्यासाठी तिने रडायला सुरुवात केली. मग काय पप्पाजवळ हट्ट धरताच पप्पाही निघाले तिला पाण्यात घेऊन. आमच्यासोबत आमचे फ्रेंड्स आणि त्यांची फॅमिलीसुद्धा होती. सान्वीच्या फेवरेट दिया दिदीने वॉटरिंग आणली होती. मग काय तिला सान्वी पाण्यात येताना दिसली. मग तिने सान्वीला आणि ती सोबत एकत्र रिंगमध्ये बसून पाण्यामध्ये भरपूर असे राऊंड्स घेतले. सान्वी न घाबरता सर्व पाण्यामधील ॲक्टिव्हिटीज करत होती. या दोघींबरोबरच जो छोटासा असा कातू बेबी 9 महिन्याचा देखील असून त्यालाही पाण्यात खूप आवडत होते. तुम्हाला दिसत असेल तोही पाण्यात एन्जॉय करत होता. सान्वीला सर्वांसोबत एन्जॉय करायला आवडते. मग नंतर तिने सुरुवात केली ती म्हणजे पृथ्वी मामा आणि सान्वीच्या पप्पासोबत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून पाणी खेळण्याचे. नंतर आम्ही केली ते म्हणजे स्विमिंग. सानूला अजून स्विमिंग जमत नाही, पण तिच्या पप्पाच्या मदतीने तिला पाण्यात नेले होते. इथे तुम्ही बघू शकता काही मुले सुंदर असे मातीचे फोर्ट किंवा घरं बनवत होती. नंतर आम्ही तलावाच्या काठेवरून जात असताना आम्हाला थोडंसं हे टेकडीवरचे ठिकाण दिसले, जिथून संपूर्ण तलावाचे दृश्य ही खूप सुंदर असे दिसत होते. इथे तुम्हाला दिसेल तलाव हे किती मोठे होते आणि तलावाचा आसपासचा परिसर हा घनदाट वनाने वेढलेला आहे. या जंगलात विविध प्रकारचे पक्षी आणि इतर वन्यजीवनसुद्धा आहेत. डॉलर लेकचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे, त्यामुळे तलावाच्या तळापर्यंत दिसू शकते. ही पाणी निळसर हिरवट रंगाचे आहे आणि त्यामुळे दृश्य खूपच शांत आणि मनमोहक वाटत होते. सान्वीने मात्र एकही चान्स पाण्यातून बाहेर येण्याचा सोडला नाही. इथेही येऊन ती किनाऱ्यावर बसून पाणीच खेळत होती. इथे नंतर वेळ आली ते म्हणजे माझी पाण्यात जाण्याची. मग मी, दिया आणि सान्वी आम्ही तिघींनी खूप पाण्यामध्ये एन्जॉय केले. नंतर खूप वेळ पाण्यात असल्यामुळे सान्वीला पाण्यातून बाहेर काढायची वेळ आली, पण सान्वीला मात्र पाण्यातच परत जायचे होते. कसे तरी करून तिला बाहेर काढून चेंज करून आम्ही थोडेसे स्नॅक्स खाल्ला. तिलाही थोडेसे खाऊ घातले. इथे लोक पिकनिकसाठी येत असल्यामुळे खूप सारे लोक टिफिन्स, ग्रिल,
चिकन ग्रिल करण्याचे साहित्य सगळं घेऊन येतात आणि इथेच संपूर्ण दिवस स्पेंड करतात. आम्ही निघालो होतो ते परतीच्या दिशेने. आजचा अनुभव हा खूपच अद्भुत होता. डॉलर लेक प्रोव्हिजनल पार्कमध्ये वेळ घालवणे हे एकदमच आनंददायक आणि ताजेतवाने करणारे होते. इथे हे जे दुसरे रोड्स दिसत आहे हे वेगवेगळे रस्ते जे लेककडे घेऊन जातात ते आहेत. माझ्या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमचे अनुभव कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. काही सजेशन्स असतील तेही कळवा. पुढील प्रवासासाठी आणि पुढील ठिकाणाच्या माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सान्वीने मात्र खूपच एन्जॉय केलं असल्यामुळे नंतर परतीच्या दिशेवरती सान्वी येताना झोपली. अशा प्रकारे आमचा दिवस एंड झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. थँक्यू.